नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अप्लाय केलेला असेल किंवा लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव असेल, तुम्हाला घरकुल मंजूर जर झालेला असेल आणि तरीही तुम्हाला घरकुल योजनेचा पहिला हप्ता 15,000 रुपयांचा मिळालेला नसेल, तर तुमच्यासाठी अत्यंत गुड न्यूज या ठिकाणी शासनाकडून देण्यात आलेली आहे। ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा 15,000 रुपयांचा पहिला हप्ता मिळाला नव्हता, अशा सर्व लाभार्थ्यांना आता दुसऱ्या टप्प्याअंतर्गत घरकुल योजनेचा पहिला हप्ता 15,000 रुपये वितरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। नवीन GR शासनाने निर्गमित केलेला आहे आणि त्या GR अंतर्गत उर्वरित जे लाभार्थी होते त्यांना 15,000 रुपये घरकुल योजनेचा पहिला हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला पैसे आलेले आहेत का? आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगायचं आहे आणि संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। GR मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे चला पाहूया। मित्रांनो, तर अशा प्रकारचा हा नवीन GR असणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे। ग्रामविकास विभाग, तारीख आहे 20 मार्च 2025 आणि महत्त्वाचं काय आहे यामध्ये या ठिकाणी समजून घ्या। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकाअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा उर्वरित केंद्र शासनाच्या हिश्शाचा निधी तसेच राज्य समरूप हिस्सा, आता या ठिकाणी बघा हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या। पहिल्या हप्त्याचा आता तुम्हाला माहीत आहे, केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी 22 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जे लाभार्थी पात्र होते त्या लाभार्थ्यांना 22 फेब्रुवारी रोजी पहिला हप्ता 15,000 रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत। तुम्हाला माहीत असेल 15,000 रुपये त्यावेळेस सर्वांना पाठवण्यात आले होते। आता 20 लाख लोकांना 15,000 रुपये पहिला हप्ता पाठवणार होते, परंतु 10 लाख लोकांना त्यावेळेस पाठवला होता आणि जे उरलेले 10 लाख लोक होते, जे लाभार्थी होते, त्यांना उर्वरित 15,000 रुपये म्हणजे पहिला हप्ता कधी येणार तर 15 दिवसांनी येणार, 20 दिवसांनी येणार असं त्यावेळी म्हणत होते। तर तोच हा हप्ता असणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा उर्वरित केंद्र शासनाचा हिस्सा आणि राज्य शासनाचा हिस्सा, दुसरा टप्पा जो आहे दुसऱ्या उर्वरित लोकांना म्हणजेच पहिला हप्ता ज्या लाभार्थ्यांना अजून मिळाला नव्हता त्यांच्यासाठी हा GR काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी हिस्सा तुम्ही पाहू शकता, उर्वरित केंद्र शासनाच्या हिश्शाचा निधी, केंद्र शासनाच्या हिश्शाचा निधी किती आहे 1,955,99,98,000 एवढा केंद्र शासनाचा उर्वरित हिस्सा आहे आणि राज्य समरूप हिस्सा किती आहे 1,303,99,98,667 एवढा निधी वितरित करण्याबाबत हा GR शासनानं निर्गमित केलेला आहे। केंद्र शासनाचा उर्वरित भाग आणि राज्य शासनाचा उर्वरित भाग म्हणजेच ज्या घरकुलच्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ज्या घरकुलच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता 15,000 रुपयाचा मिळालेला आहे त्यांना टेन्शन नाही, परंतु ज्यांना 22 फेब्रुवारी रोजी पहिला हप्ता 15,000 रुपये आले नव्हते अशा सर्व लाभार्थ्यांना आता 15,000 रुपये हे या GR द्वारे पाठवण्यात येणार आहेत। तुम्हाला जवळपास 31 मार्चच्या आत हे जे पैसे आहेत हे तुमच्या खात्यावरती येणार आहेत। त्यामुळं दुसरा टप्पा याला नाव दिलेलं आहे 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा उर्वरित भाग, पहिला हप्ता जो वितरित केला होता त्याचा उर्वरित भाग जो राहिला होता तो भाग आता 15,000 रुपये ज्यांना भेटले नव्हते अशा लाभार्थ्यांना आता पाठवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी निधी वितरणासाठी हा GR शासनानं निर्गमित केलेला आहे। व्यवस्थित ही गोष्ट या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या की तुम्हाला जर पहिल्या हप्त्याचे 15,000 रुपये मिळाले नसतील तर या GR मध्ये त्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला या GR नुसार आता निधी वितरित करण्याला सुरुवात केलेली आहे। तुम्हाला कधीही कोणत्याही क्षणी 15,000 रुपये हे मिळू शकतात। बाकी या GR मध्ये व्यवस्थित जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा GR पाहू शकता, परंतु जी काही महत्त्वाची माहिती होती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे। शासन निर्णयामध्ये पण तेच देण्यात आलेले आहे की दिनांक 18/2/2025 रोजीच्या आदेशान्वये
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकाअंतर्गत 2024-25 या वर्षासाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग हा महत्त्वाचा या ठिकाणी शब्द आहे। पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग, पहिला हप्ता 22 फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता, तो होता पहिल्या हप्त्याचा पहिला भाग। आता पहिल्या हप्त्याचा जो दुसरा भाग होता तो 15 दिवसानंतर सर्व लाभार्थ्यांना भेटेल असं त्या ठिकाणी शासनाने सांगितलं होतं, तर तोच हा दुसरा भाग असणार आहे। उर्वरित जी अमाऊंट आहे, जे लाभार्थी 15,000 रुपयांपासून अजून मुकले होते, त्यांनी 15,000 रुपये त्यांना अजून आले नव्हते, अशा सर्व लाभार्थ्यांना आता पहिला हप्ता ज्यांना आला नव्हता त्यांना येणार आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती होती सर्व लाभार्थ्यांसाठी ज्यांना अजून एकही हप्ता प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळाला नव्हता, अशा सर्व लाभार्थ्यांना आता पैसे 31 मार्चच्या आधी येणार आहेत। अत्यंत महत्त्वाची माहिती होती। तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।